नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण BA भागमधील सेमिस्टर 1 मधील विद्यार्थी भूगोलशास्त्राचा अभ्यास करीत आहोत. भूगोल पेपर नंबर 1 प्राकृतिक भूगोल. आणि यामध्ये मित्रांनो कोणती मॉड्यूल्स आपण अभ्यासणार आहोत यांची नावं इथं आपल्या समोर आहेत. इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर, डेन्युडेशन. प्राकृतिक भूगोलाची ओळख, त्यामधील एक पहिला चॅप्टर आहे, हा आपण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा अर्थ, व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप, प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाची शाखा आणि प्राकृतिक भूगोलाचं महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये आपण भूगोल म्हणजे काय, या शब्द कुठून आला, या शब्दाची फोड काय, या शब्दाचा अर्थ काय, या शब्द किंवा या विषयामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, या विषयाचं महती, याच्यावरती बरंच भाष्य केल्यानंतर आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्येकडे वळालेलो आहे. आणि पाठीमागील तासाला आपण वेबस्टर, एम ईट्स, एन स्ट्रेलर या 3 तज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. आणि आज मित्रांनो आपण आणखीन काही व्याख्या अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्यानं पृथ्वी व नैसर्गिक घटकांची उत्पत्ती आणि त्यांचे वितरण यांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय, अशी व्याख्या आपल्या समोर दिसते. मित्रांनो, ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या सर्वसमावेशक, बहुआयामी असलेले आपल्याला पाहायला मिळते. या व्याख्येनुसार प्राकृतिक भूगोलात खंड, महासागर, खंड व महासागरातील भूरूपे, मृदा, नद्या, हवामान, वनस्पती, प्राणी इत्यादी घटकांचा अभ्यास अंतर्भूत आहे. या घटकाबरोबर या घटकांच्या वितरणाचाही यात मित्रांनो समावेश आहे. यात मानवी जीवनावर प्राकृतिक घटकांच्या परिणामाचा अभ्यास होतो. म्हणून मी ही व्याख्या बहुआयामी, बहुव्यापक, बहुसमावेशक असल्याचं म्हणालो. कारण यामध्ये पृथ्वी व नैसर्गिक घटकांची उत्पत्ती व त्यांचे वितरण पहा, अगदी मुळापासूनचाच अभ्यास आहे. म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, त्यासाठी या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, सूर्यकुलाची उत्पत्ती कशी झाली, अशा अनेक प्रश्न, अनेक जिज्ञासा आपल्या मनामध्ये निर्माण करतं ते शास्त्र आहे प्राकृतिक भूगोल. जसं की पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भात किंवा सूर्यकुलाच्या उत्पत्तीच्या संदर्भात असं म्हटलं जातं
की या निर्वात अवकाशामध्ये एक ढग आला, त्या ढगातून प्रचंड असा विस्फोट होऊन काही गोष्टी किंवा घटक बाहेर फेकले गेले आणि त्यांचं हळूहळू थंड झाल्यानंतर ते ग्रह बनले आणि मूळ ढगातील जो काही भाग राहिला होता तो म्हणे तारा म्हणजे सूर्य, आणि अशा प्रकारे सूर्यकुलाची उत्पत्ती झाली. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वास ठेवण्यास जड जातात, परंतु भूगोलाच्या तज्ञ अभ्यासकांच्या मध्ये सुद्धा पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, सूर्यकुलाची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात मतभेद आहे, एकवाक्यता नाही. काही तज्ञांना वाटतं की या विश्वाची, या सूर्यकुलाची, या सूर्यकुलाच्या सभोवताली फिरणाऱ्या ग्रहांची किंवा या विश्वातील असणाऱ्या इतर तारे व ग्रहांची निर्मिती ही आपोआप झालेली नाहीये, तर त्या पाठीमागं निर्माता आहे, असं काही तज्ञांना वाटतं. तर काही तज्ञांना वाटतं मित्रांनो की हे आपोआप निर्माण झालेलं आहे. जेव्हा आपोआप निर्माण झालेला आहे असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा आपण आपल्या घरामध्ये एखादी अडगळीची वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवून दिलेली आहे आणि त्या वस्तूकडे आपण पाहतो, वर्षानुवर्ष बघतो, ती वस्तू आहे तिथं पडून आहे, तिनं जागा बदललेली नाही, त्या वस्तूचा दिवसेदिवस ऱ्हास होत चाललेला आहे, ती वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे असं आपल्याला दिसतं. आणि दुसरीकडं आपण म्हणतो की हे सगळं आपोआप तयार होतं, आपोआप घडतं, ग्रह आपोआप तयार होतात, तारे आपोआप तयार होतात, उपग्रह आपोआप तयार होतात. हे असं कसं असेल, असा प्रश्न आपल्याला मनामध्ये काही तज्ञांना सतावतो. तुम्ही आम्हाला सुद्धा विचार केला तर हा सतावू लागतो, परंतु आपण तितकेसे विचार करणारे प्राणी किंवा मनुष्य नाहीये. आपण मतलबी लोक कामापुरता अभ्यास करणार, परीक्षेला जाणार, परीक्षेअर्थी म्हणून कॉपी करणार, पुढं पाठीमागं बघणार आणि आपण पुढील वर्गामध्ये जाणार परीक्षार्थी. खऱ्या अर्थानं आपण विद्यार्थी नसतो आणि म्हणून अशा प्रकारची जिज्ञासा आपल्या मनामध्ये कदाचित निर्माण होत नसेल, आणि निर्माण झालीच तर अत्यंत असणाऱ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल. परंतु या बाबतीत गंभीर असणाऱ्या लोकांना या सर्व प्रश्नांची उकल होता होत नाही असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मग तज्ञ लोक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद करतात. मी जे आता तुम्हाला पृथ्वीची उत्पत्ती सांगितली, विश्वाची उत्पत्ती सांगितली, मोठ्या ढगातून विस्फोट होऊन या सूर्यकुलाची निर्मिती झाली, याला बिग बँग थिअरी असं म्हणतात भूगोलशास्त्रामध्ये. परंतु या बिग बँग थिअरीवरती विश्वास नसणारे पण सायंटिस्ट, तज्ञ मित्रांनो आहेत, आणि ते या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत. ते म्हणतात की या निर्मितीच्या पाठीमागं कोणी ना कोणी निर्माता असला पाहिजे. मग त्यांना निसर्ग म्हणा किंवा परमेश्वर म्हणा, असं काही तज्ञांचं मत आहे. यातीलच एक तज्ञ म्हणजे न्यूटन.
अत्यंत फेमस सायंटिस्ट, या सायंटिस्टचं मत आहे की हे विश्व आपोआप तयार झालेलं नसून याच्या पाठीमागे निर्माता आहे, परंतु कोणी मानायला तयार नाही. मग एकदा या न्यूटन नावाच्या सायंटिस्टनं आपल्या बरोबरीच्या असणाऱ्या सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांना आपल्या घरी सहभोजनासाठी किंवा पार्टीसाठी म्हणा तुमच्या शब्दामध्ये बोलावलं. आणि बोलावल्यानंतर एका मोठ्या हॉलमध्ये पार्टीची व्यवस्था केलेली होती. त्या हॉलचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. मित्रांनो, येणाऱ्या पाहुण्यांचं म्हणजे शास्त्रज्ञांचं आगत स्वागत होत होतं. आणि त्या हॉलमध्ये एक अत्यंत सुंदर अशी वस्तू होती. ती म्हणजे आपल्या सूर्यकुलाची प्रतिकृती होती. म्हणजे एक सूर्य एका टेबलवरती स्थिर होता. त्या कृत्रिम सूर्याभोवती काही कृत्रिम उपग्रह फिरत होते. अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती, मॉडेल असं त्याला आपण म्हणू शकतो. आणि येणारे लोक त्याकडं पाहत होते. जसं 4 बायका एकत्रित आल्यानंतर किंवा मित्रमंडळी एकत्रित आल्यानंतर वस्तू कुठून घेतली, काय घेतली, कोणत्या ब्रँडची, कुठं मिळते, काय मिळते, कशी बनली वगैरे वगैरे, तशा प्रकारे चर्चा सुरू झाली. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी न्यूटन महोदय अजून उपस्थित नव्हते. स्वागत करणारे त्यांचे नोकर म्हणत होते की या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही आहे, आणि जेव्हा साहेब येतील म्हणजे न्यूटन महोदय येतील तेव्हा आपण त्यांनाच विचारा. आणि थोड्याच कालावधीत तज्ञांनी हॉल भरून गेला आणि न्यूटन महोदयांची त्या ठिकाणी प्रवेश झाला. आणि ती चर्चा, आणि त्यातील काही लोकांनी त्यांना विचारलं, कोणी बनवली प्रतिकृती, सुंदर आहे, कुठं मिळते वगैरे वगैरे. तेव्हा न्यूटनने उत्तर सांगितलं. लक्षपूर्वक ऐका. काय उत्तर सांगितलं? ते म्हणाले की मी या असणाऱ्या हॉलमध्ये, हा मोठा हॉल म्हणजे माझी प्रयोगशाळा आहे, काही प्रयोग करत होतो. आणि काही प्रयोग करत असताना एक छोटासा स्फोट झाला आणि त्या स्फोटामधून या सूर्यकुलाची ही छोटी प्रतिकृती निर्माण झाली. अशा प्रकारचं उत्तर दिल्याबरोबर सगळे सायंटिस्ट एकमेकांच्याकडे पाहायला लागले, आपापसात कुजबुजायला लागले. या कुजबुजीच्या पाठीमागे एकच आशय होता की हे कसं शक्य आहे. आणि तेव्हा काही धाडसी तज्ञांनी न्यूटनला प्रतिप्रश्न केला, हे कसं शक्य आहे, इम्पॉसिबल, अशक्य, हे अशक्य गोष्ट आहे. तेव्हा न्यूटन महोदय म्हणाले, बिग बँगच्या थेअरीमध्ये मोठा स्फोट झाला आणि मोठ्या स्फोटातून मोठं सूर्यकुल आणि त्यांचे असणारे उपग्रह, सूर्य आणि त्यांचे उपग्रह म्हणजेच सूर्यकुल. तर माझ्या प्रयोगशाळेत तशाच प्रकारचा स्फोट झाला, परंतु तो छोटा होता. त्यातून छोटं सूर्यकुल म्हणजे छोटा सूर्य आणि त्याचे असणारे उपग्रह निर्माण झाले. यामध्ये काय तुम्हाला अडचण आहे?
हे कसं काय अशक्य म्हणता तुम्ही? आणि त्यांनी उदाहरण दिलं की एखादी अभिक्रिया मोठी असेल, एखाद्या अग्नी आपण निर्माण केली, मोठ्या प्रमाणात विस्फोट केला, तर त्यासाठी मोठं इंधन मोठा विस्फोट, छोटं इंधन छोटा विस्फोट, तशी मोठी अभिक्रिया आणि हे मोठं असणारं सूर्यकुल तयार झालं आणि छोट्या अभिक्रियेतून छोटं हे सूर्यकुल तयार झालं. तेव्हा मित्रांनो, त्या उपस्थित असलेल्या तज्ञांनी त्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि मग न्यूटन महोदय म्हणाले की तुम्हाला जर यावरती विश्वास नसेल तर तुम्हाला बिग बँग थेअरीवरती कसा काय विश्वास आहे? ते कसं घडलं असं म्हणता तुम्ही? आणि मग सगळे निरुत्तर झाले. तेव्हा न्यूटन म्हणाले की मित्रांनो, या उत्पत्तीच्या पाठीमाग जो निर्माता आहे त्या निर्मात्याला सामान्य लोक, श्रद्धाळू लोक परमेश्वर म्हणतात, तर तुम्हा आम्हासारखे सायंटिस्ट लोक नेचर म्हणतात. परंतु निर्माता हा आहेच. निर्मात्याशिवाय कोणतीही गोष्ट तयार होत नाही. किंबहुना ती गोष्ट नष्ट होऊन जाईल. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अडगळीत ठेवलेली एखादी वस्तू. अशा प्रकारे तज्ञांच्या मध्ये सुद्धा मतभेद आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी पृथ्वी व नैसर्गिक घटकांची उत्पत्ती या संदर्भात तज्ञांच्या मध्ये एक वाक्यता नाही, आणि त्या एक वाक्यता नसलेल्याचं एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी प्रस्तुत केलेलं आहे. तरी सुद्धा या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाची व्याख्या म्हणून पृथ्वी व नैसर्गिक घटकांची उत्पत्ती व त्यांचे वितरण यांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. जसं की आता आपण पृथ्वीची उत्पत्ती झाली, मग पृथ्वीवरती खंडांची उत्पत्ती कशी झाली, मग पृथ्वीवरती पाण्याची उत्पत्ती कशी झाली, मग पृथ्वीवरती महासागरांची उत्पत्ती कशी झाली, या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा या उत्पत्ती संदर्भातील सिद्धांत प्राकृतिक भूगोलामध्ये अभ्यासले जातात. याशिवाय या असणाऱ्या उत्पत्तीनंतर त्यांचं असणारं वितरण, नैसर्गिक घटकांचं वितरण, जसं की जंगलांचं वितरण कुठं आहे, कसं आहे, दाट आहेत, विरळ आहेत, सदाहरित आहेत, पानझडीच्या आहेत, याच वितरणा आपल्याला जंगलाच्या संदर्भात सांगता येतं. तशाच प्रकारचं हवामानाच्या घटकांचं, प्रदेशांचं वितरण, तशाच प्रकारे नद्यांचं वितरण, तशाच प्रकारे जलाशयांचं वितरण, याचबरोबर प्राण्यांचं वितरण, मनुष्यांचं वितरण, साधन संपत्तीचं वितरण, अशा अनेक भौगोलिक घटकांचं वितरण त्याचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल. फक्त वितरण नाही तर तसंच का, त्याच ठिकाणी का, उदाहरणार्थ उष्णकटिबंधित सदाहरित वने कुठं आहेत? विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये आहेत. अमेझॉनचं खोरं, कांगो नदीचं खोरं त्याच ठिकाणी का आहेत? असे का 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 प्रश्नाची जी काही उत्तर आहेत ती सर्व उत्तर मित्रांनो प्राकृतिक भूगोलामध्ये येतात. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही काही सांगत नाही का उत्तर, परंतु इथं फक्त आपण व्याख्या पाहतोय मित्रांनो, हे आपण समजून घ्या. आता तर आपण भाग 1 मधील
आपण भूगोलाचे अभ्यासक बनलेले आहात. आपण हळूहळू विस्तृत, व्यापक, सखोल अशा भूगोलाच्या अध्ययनापर्यंत आपण जाणार आहोत. बी ए भाग 1, बी ए भाग 2, बी ए भाग 3. प्रत्येक वर्षी आपण कधी पहिल्या वर्षी 2 पेपर, दुसऱ्या वर्षी आपण जवळजवळ 6 पेपर, तिसऱ्या वर्षी आपण 10 पेपर, अशा वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून किंवा भूगोलाच्या विषयांच्या माध्यमातून आपण सखोलतेकडं स्पेशल भूगोलाचे विद्यार्थी म्हणून अभ्यास करणार आहोत. अर्थात सर्वच विद्यार्थी भूगोल ठेवतील असंही नाही आहे, त्यांनी ठेवावा असंही नाही आहे. आपल्या रुचीनुसार, आपल्या आवडीनुसार आपण तो विषय ठेवावा, विषयाची निवड करावी. परंतु विषयाची निवड करताना मी आपल्याला इतकीच छोटीशी टीप देईन की त्या विषयामधून आपल्याला चांगलं ज्ञान मिळावं आणि त्या ज्ञानाचा आपल्याला भविष्यकाळामध्ये उपयोग व्हावा, याशिवाय त्या विषयामधून आपलं करिअर घडावं अशा विषयांची तुम्ही अवश्य निवड करा. जसं की भूगोल विषय निवडलात तर तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जाताना आवश्यक असणारं जे काही जनरल नॉलेज आहे ते जनरल नॉलेज आपल्याला प्राप्त होईल. याशिवाय MPSC, UPSC सारखे एक्झाम देताना मेन परीक्षेला ऑप्शनल विषय असतात. त्या ऑप्शनल विषयामध्ये भूगोल विषय आपल्याला घेता येतो. आत्ताच जर आपण भूगोलाचा अभ्यास केला तर त्यावेळेचं ओझ आपलं कमी होऊन जाऊ शकतं, असाही फायदा आपल्याला उठवता येतो. याशिवाय भूगोल शाखेतील विशेष गोष्टी ज्या आहेत त्या विशेष गोष्टीमध्ये आपण तज्ज्ञ बनू शकता, सायंटिस्ट बनू शकता किंवा टेक्निकल एज्युकेशन सुद्धा घेऊ शकता. जसं की GIS, GPS, ज्याला आपण भौगोलिक माहिती प्रणाली, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असं म्हणतो. या टेक्निकल एज्युकेशन उदाहरण म्हणून एक देतो. या टेक्निकल एज्युकेशनकडे गेलात तर निश्चितपणे आपलं चांगलं करिअर होऊ शकतं आणि कला शाखेचे विद्यार्थी पुन्हा एकदा शास्त्र शाखेमध्ये प्रवेशित होऊन आता जे काही इंजिनियर, तज्ज्ञ इंजिनियर चांगल्या प्रकारचं पॅकेज घेतात तशाच प्रकारचं तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारचं पॅकेज भेटू शकतं. अशा दृष्टिकोनातून तुम्ही विषयांची निवड करायची आहे. हा विषयांतराचा जरी भाग झाला असला तरी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर पुढची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येकडे आपण ओळूया. खंड व महासागर आणि त्यावरील नैसर्गिक वैशिष्ट्ये यांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्रत्येक व्याख्येमध्ये मित्रांनो बरंचसं साम्य आहे, फक्त शब्द वेगळे वेगळे आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. खंड आणि असणारे जे काही महासागर यांचा अभ्यास किंवा त्यावरील असणारे नैसर्गिक वैशिष्ट्यांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. जसं की खंड, किती खंड, सर्वात मोठं कोणतं, सर्वात छोटं कोणतं, निर्जन कोणतं, अधिक लोकसंख्या असणारं कोणतं, अशा अनेक वैशिष्ट्यासह आपण खंडांचा अभ्यास करणं किंवा त्या खंडांच्या वरती कशा प्रकारचे नैसर्गिक वनस्पती आहे, कशा प्रकारे प्राण्यांचं वितरण झालेलं आहे, कशा प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण झालेलं आहे, त्या साधन संपत्तीमध्ये महत्त्वाची साधन संपत्ती आहे का तिथं शीत वाळवंटी प्रदेश आहे का, उष्ण वाळवंटी प्रदेश आहे का, असे अनेक नैसर्गिक वैशिष्ट्यासह त्या खंडांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल. याशिवाय जी काही महासागर आहेत त्या महासागरांचा अभ्यास, महासागरांच्या क्षेत्रफळ किती, सर्वात मोठं महासागर कोणतं, सर्वात छोटं महासागर कोणतं, त्या महासागराच्या अंतर्गत कशा प्रकारची रचना आहे, सागर तळावरती कोणत्या कोणत्या प्रकारची भूमी स्वरूप आहेत, सागरामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे जीवजंतू आहेत, वनस्पती आहेत किंवा नाहीत, सागर तळावरती सूर्यप्रकाश पोहोचतो किंवा नाही,
सागरतळ काही ठिकाणी उतळ आहे तर काही ठिकाणी खोल आहे, काही ठिकाणी गर्त आहेत. जसं पृथ्वीवरती अत्यंत उंच अशी शिखर, तसं सागरामध्ये अत्यंत खोल खोल असणारी गर्ता. या सगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल. किंवा महासागरामध्ये असणारी खनिज, महासागर प्रदान करत असणारं भविष्यकालीन किंवा वर्तमान काळामध्ये जी काही मासेमारी किंवा मानव लोकसंख्या प्रचंड वाढत आहे आणि जमीन या लोकसंख्येला पोषण करण्यास किंवा अन्न पुरवण्यास कमी पडत आहे, तेव्हा आपण मासेमारी अन्न म्हणून मासेमारीकडे वळू. अशी परिस्थिती येईल तेव्हा भविष्य काळातील आपलं अन्नाचं कोटाग्र म्हणून सुद्धा आपण महासागराकडे पाहू शकतो. ही सगळी नैसर्गिक वैशिष्ट्य. परंतु मित्रांनो, तज्ञ लोकांचं अन्नासंदर्भात काय मत आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यांचं मत असं आहे की संपूर्ण पृथ्वी आणि या पृथ्वीवरती जी काही आज लोकसंख्या आहे, या लोकसंख्येच्या दुप्पट लोकसंख्या जरी झाली तरी त्या लोकांचं पालन पोषण करण्याची क्षमता या पृथ्वीमध्येच किंवा या धरणी मातेमध्ये आहे, असं तज्ञ लोकांचं मत आहे. मात्र तुम्हाला अडचण कुठं आहे? मग आपल्याला सागरावरती मासे खायला कशाला जावं लागेल? अडचण एकच आहे. ती अडचण लक्षात घ्या. ही पृथ्वी किंवा ही धरणी माता आज जितके लोक आहेत तितक्या लोकांच्या दुप्पट लोक झाले तरी सुद्धा त्यांचं पालन पोषण करू शकते. परंतु एका हव्यासी माणसाचा पालन पोषण करण्याची, संगोपन करण्याची या धरणी मातेमध्ये क्षमता नाही. हव्यासी माणसं. आणि आज तर मित्रांनो असं चित्र आहे, भयानक चित्र, की प्रत्येक माणूस किंवा या कलियुगातले सगळे लोक स्वार्थानं बरबटलेले, हव्यासी, या निसर्गाला ओरबडणारे, मला 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 करून प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे लागलेले असे असल्यामुळं पैशाच्या मागे पळणारे, पैसा म्हणजे जीवन समजणारे आणि हा पैसा मिळवण्याच्या नादामध्ये यांनी कृषी खालील क्षेत्र, अफू, चरस, गांजा अशा मादक द्रव्याखाली लावलेलं आहे. तर काही लोकांनी हे क्षेत्र इंडस्ट्रीज मध्ये लावलेलं आहे. मग राहिलेलं क्षेत्र हे जे काही मादक पदार्थ पिकवून राहिलेलं क्षेत्र, इंडस्ट्रीज करून राहिलेलं क्षेत्र, तर काही लोकांनी हे क्षेत्र मांसाहार करण्यासाठी, मांसाहार प्राण्यांना धृष्टपुष्ट करण्यासाठी काही अनावश्यक असणारी कृषी करून त्यावरती प्राण्यांना धृष्टपुष्ट करून नंतर प्राण्यांना कत्तलखान्यामध्ये त्यांची हत्या करून मांसाचा व्यवसाय करतात. अशा प्रकारे या धरणी मातेचा सुयोग्य वापर होत नसल्यामुळे वर्तमानात आणि भविष्य काळात माणसांना अन्न या समस्याला तोंड द्यावं लागेल, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्याला महासागराचा आधार घ्यावा लागेल किंवा आज आपल्याला त्यासाठी घ्यावं लागतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. याच्यानंतरची मित्रांनो व्याख्या आहे, प्राकृतिक भूगोल हे नैसर्गिक घटकांचे वितरण व त्यांची उत्पत्ती यांचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. मित्रांनो, पहिली जी व्याख्या आहे तशाच आशयाची ही तिसरी व्याख्या आहे. म्हणजे कमी अधिक फरकाने मी आता म्हणालो की या व्याख्यांच्या मधून शब्द मागे पुढे होतात, शब्द कमी जास्त होतात,
परंतु या व्याख्येचा आशय एकच असतो, प्राकृतिक भूगोलामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास होतो हे सांगण्याचं काम ह्या व्याख्या करतात, किंवा अभ्यास विषय काय आहे हे आपल्याला समजावून सांगतात. हा उद्देश या व्याख्येच्या पाठीमागे आहे. आणि सगळ्यात शेवटी अत्यंत सोपी, अत्यंत साधी, सरळ व्याख्या दिलेली आहे. प्राकृतिक घटकांचा अभ्यास म्हणजे भौगोलिक घटकांचा अभ्यास म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. आता भौगोलिक घटक म्हणजेच प्राकृतिक घटक, भौगोलिक घटक म्हणजेच नैसर्गिक घटक. आणि हे नैसर्गिक घटक कोणते? मग त्याच्यामध्ये जमीन असेल, त्याच्यामध्ये पृथ्वीचं भूपृष्ठ असेल, त्या भूपृष्ठावरती असणारे पर्वत असतील, पठार असतील, मैदान असतील, नद्या असतील, नाले असतील, ओढे असतील, ओहोळ असतील, विहिरी असतील, तलाव असतील, सरोवर असतील, महासागर असतील, किंबहुना इतरही वनस्पती असतील, प्राणी असतील, सूक्ष्मजीव असतील, किंबहुना या पृथ्वीच्या सभोवताली असणारं वातावरण असेल, त्या वातावरणातील महत्त्वपूर्ण नामोल्लेख करण्यासारख्या गोष्टी म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली वायू आहेत, बाष्प आहे, धूलिकण आहे, आणि या वातावरणाच्या पलीकडे अवकाश आहे. या सर्व किंवा पृथ्वीवरती असणारी वाळवंट आहेत, शीत वाळवंट आहेत, अनेक भौगोलिक घटक किंवा नैसर्गिक घटक, याचा आपण नामोल्लेख करून 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 कंटाळून जाऊ. या सर्व भौगोलिक घटकांचा अभ्यास म्हणजेच मित्रांनो प्राकृतिक भूगोल होय. अशा प्रकारे पाठीमागचा तास आणि या तासामध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा जे काही व्याख्या आहेत त्या महत्त्वपूर्ण व्याख्येतील काही व्याख्या आपण या ठिकाणी 6-7 व्याख्या आपण अभ्यासल्या. यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थी बना, सगळ्याच व्याख्या आत्मसात करा. परंतु परीक्षेमध्ये जर तुम्हाला या महामारीचा हा जो काही काळ आहे तो जर संपला तर पारंपरिक पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम द्यावी लागेल, आणि त्यावेळेस तुम्हाला या किमान 2 व्याख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. या प्रकरणावरती महत्त्वपूर्ण प्रश्न असतो. प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या सांगून प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा, किंवा प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करा. अशा प्रकारे प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला या व्याख्या व्यवस्थितरित्या सांगता यायला पाहिजे. तेव्हा मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.